नमस्कार, मी युवराज. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसच्या विधान परिषदेवर असणाऱ्या आमदार प्रज्ञा सातव या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे, अशी बातमी महाराष्ट्रात सध्याच सगळीकडे फिरत आहे. आता प्रज्ञा सातव या काँग्रेस सोडून भाजपमध्ये का चालल्या, याच्या मागे बरेच कारण आहेत. त्यातील पहिलं मुख्य कारण म्हणजे सध्या काँग्रेस या पक्षाची महाराष्ट्रात असणारी सद्य परिस्थिती. या सद्यस्थितीला जर पाहिलं तर विधानसभेत काँग्रेसचे आमदार बोटावर मोजण्याइतके आहेत. मोठमोठ्या बड्या दिग्गज नेत्यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. विधान परिषदेतही काँग्रेसचे खूप काही आमदार नाहीयेत. त्यातही त्यांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकी आहे आणि त्यातच एक प्रज्ञा सातव. आता प्रज्ञा सातव या येतात हिंगोली जिल्ह्यात. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचं सध्या काहीच भविष्य दिसतच नाहीये. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचं भविष्य हे सध्या अंधारातच आहे. आता नुकतीच महानगरपालिका लागली आहे. आता या महानगरपालिकेत सगळीकडेच महायुतीचे वारे जसं नगरपालिकेला जोरदार फिरले. या नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चक्क नगरपालिकेसाठी सुद्धा येऊन सभा घेतल्या. पण त्याच दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडनं तेवढ्या हालचाली काही दिसल्या नाही. मग काय, हिंगोली जिल्ह्यात आपलं वर्चस्व जे त्यांच्या नवऱ्याने आतापर्यंत टिकवलं होतं ते मला सुद्धा भविष्यात टिकवायचंय आणि वाढवायचंय, या अपेक्षेनेच प्रज्ञा सातव या काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाऊ शकतात. आता त्यांची पार्श्वभूमी, त्यांचा नवरा राजीव सातव मोदींच्या लाटेमध्येही महाराष्ट्रातून एकमेव जागा लोकसभेची निवडून आली, ती म्हणजे हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव. राजीव सातव यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी सगळ्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील. एवढंच नाही तर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठमोठे पद त्यांनी भूषवले आणि ते यशस्वीरित्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. आणि विशेष करून गांधी घराण्याचे राजीव सातव हे जवळचे मानले जायचे. पण आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागेवर त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांनी निवडणूक लढवली. त्यावेळेस राजकीय पक्षांनी मोठेपणा दाखवत ती निवडणूक बिनविरोध करत त्यांना निवडून दिलं. नंतर लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी निवडणूक लढवली काँग्रेसकडून आणि ती जिंकली देखील. पण सध्या त्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे. याचं कारण देत त्या काँग्रेस सोडत आहेत. पण हे कारण जरी असलं तरी दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस ही नामशेष होताना दिसते. स्वतःचं अस्तित्व वाचवायचं, हे कारण एक मुख्य आहे. दुसरं कारण, भारतीय जनता पक्षाने बऱ्याच बड्या नेत्यांना, काँग्रेसच्या असो राष्ट्रवादीच्या असो, ईडी, सीबीआय ही पाठीमागे लावून दबाव तंत्राने बऱ्याच नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि त्या नेत्यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांच्या भागात भारतीय जनता पक्ष वाढवला. असंच कुठला तरी दबाव प्रज्ञा सातव यांच्या पाठीमागे लागला असू शकतो आणि याच कारणाने त्या भाजपमध्ये जाऊ शकतात, हे दुसरं कारण. आता तिसरं आणि मुख्य कारण, सध्याच महाराष्ट्रात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. 130च्या वर त्यांच्याकडे आमदार आहेत. पण येणाऱ्या 2029च्या निवडणुकीत विधानसभेच्या जर भारतीय जनता पक्षाला यापेक्षाही जास्त आमदार पाहिजे आणि एक हाती बहुमत मिळवून एक हाती सत्ता जर त्यांना मिळवायची, तर त्यासाठी त्यांना जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात स्वतःचा तगडा उमेदवार लागेल. आणि याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने बऱ्याच विधानसभा मतदारसंघात बरेच पडलेले आजी माजी दिग्गज नेते हे आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केली. आणि दुसरीकडे त्यांचेच मित्र पक्ष असणारे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला तडा देण्याचे काम सुरू केले. ते कसं, आता पुण्यातील भोर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या विरुद्ध मांडेकर अजित पवारांची यांची लढत झाली आणि या निवडणुकीत संग्राम थोपटेंचा पराभव झाला. पण पराभव होताच काहीच दिवसात काँग्रेसच्या संग्राम थोपटेंनी आता भाजपशिवाय पर्याय नाही, जनतेच्या मनातही भाजप दिसतंय आणि त्या पलीकडे आपलं राजकीय आयुष्य वाचलं पाहिजे या अनुषंगाने त्या संग्राम थोपटेंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली
आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दुसरीकडे साताऱ्यात शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, बरंच मोठं नाव आहे, आमदारकी आणि कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेला असलेला हा व्यक्ती आता शंभूराज देसाईंना तडा देण्यासाठी आणि त्या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार द्यायची जर वेळ आली तर कोण लागेल या विचाराने सत्यजित पाटणकर यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतले. आता तिसरीकडे बघितलं तर संभाजीनगर पश्चिम या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे शिरसाट जे सध्या मंत्री आहे यांच्या विरोधात बडा उमेदवार उभा करण्यासाठी आणि भविष्यात ती जागा लढवण्यासाठी भाजपने नुकत्याच त्या निवडणुकीत पराभूत झालेले राजू शिंदे यांना आपल्या पक्षात घेतलं. आता राजू शिंदे यांनी यावेळी शिरसाटांच्या विरोधात बरंच मोठं मतदान घेतलं. काहीशा फरकाने त्यांचा पराभव झाला, तर त्या जागेवर देखील त्यांनी आपला एक भाजपाचा उमेदवार तयार केला. याच गोष्टीला अनुसरून हिंगोलीमध्ये सुद्धा विशेष करून कळमनुरी आणि इतर भागांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बांगर जे सध्या आमदार आहेत यांचं वर्चस्व एक हाती वाढत चाललंय. आता या वर्चस्वाला थांबवण्यासाठी आणि त्या हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलवण्यासाठी प्रज्ञा सातव यांच्यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षात त्यांना आणण्याची तयारी जोरदार सुरू आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रज्ञा सातव आपलं राजकीय भविष्य, भाजपला हिंगोलीत चांगला पर्याय, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आणि काँग्रेस सध्याच महाराष्ट्रात जी नावापुरती उरली आहे या सगळ्या गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून प्रज्ञा सातव या भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असतील अशी एक राजकीय चर्चाच सध्या सगळ्या महाराष्ट्रात होत आहे.